नमस्कार. विचार शृंखला, कलियुगातला नामावतार. मानवी जीवनाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नामाचा सहज सुलभ मार्ग दाखवणारा आध्यात्मिक सूर्य म्हणजे गोंदवलं या तीर्थक्षेत्री वास्तव्य असलेले श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाचे मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जय जय रघुवीर समर्थ. नाम हेच ज्यांचं चरित्र आहे असे गोंदवलेकर महाराज म्हणजे कलियुगातला नामावतार. एका नामाशिवाय त्यांनी आयुष्यभर दुसरं काहीही केलं नाही. आयुष्यभर नामात रंगून असंख्यांना नामाची वाट दाखवणारे श्री महाराज वंदनीय आहेत. जिथे नाम तिथे मी असं सांगणारे श्री महाराज म्हणजे नाम, आणि नाम म्हणजे श्री महाराज. त्यांच्या मते ब्रह्म हेच नाम आहे. त्यांनी भगवंताच्या प्राप्तीसाठी सर्वसामान्यांच्या हाती रामनामाचं यंत्र दिलं. नाम घेणाऱ्याची रामनामावर इतकी निष्ठा असावी की त्याच्या घरचं अन्न खाणाऱ्याला सुद्धा नाम घेण्याची प्रेरणा व्हावी. नाम म्हणजे तू आहेस, मी नाही. भगवंताच्या नित्य स्मरणातली श्रीमंती अनुभवली की नामचिंतन हेच आनंदी जीवन आहे हा विचार दृढ होतो. नामचिंतनामुळे वस्तूचं मागणं संपून जातं आणि रामनाम वाणी वदो सदा हा भाव मनाच्या गाभाऱ्यातून उमलून येतो. हे जगणे आनंदाचे याची प्रचिती येते. आनंदाच्या शोधात हिंडणाऱ्या प्रापंचिकांना भगवंताच्या नामाचा नंदादीप श्री महाराजांनी हाती दिला. प्रपंचाला सर्वस्व मानणाऱ्या सामान्य माणसांच्या अंतःकरणात नामाच्या मार्गाने भगवंतापर्यंत पोचण्याची आध्यात्मिक शिडी महाराजांनी दिली. रामनाम हा तारक मंत्र किती श्रेष्ठ आहे हे जगाला पटवून देण्यासाठी महाराजांनी गोंदवलं या तीर्थक्षेत्री नामगंगा आणली. नामस्मरण ही एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमुळे मी करता ही भावना हळूहळू कमी होते. नामाचा नाद अंतरंगापर्यंत पोचला की बाहेरचा गोंगाट कमी होतो. बाह्य जगाची संवेदना संपून जाते. नामामुळे आंतरिक बदल होतो. रामनाम हे विश्रांतीचं स्थान आहे. नाम घेण्यातच माझं खरं कल्याण आहे. नाम घेण्यासाठीच माझा जन्म आहे. खरंच नाम हे अमृत आहे. आत्मज्ञानाची खूण मुखे येई नामस्मरण, वेद सांगे गरजून कलियुगी हरिकीर्तन. रामनामा गाता सिद्धी आली हाता, दास म्हणे अंतरी स्मरण, सहज होय यज्ञ जाण. नामस्मरणाचं महत्त्व प्रापंचिकांच्या मनी ठसवण्यासाठी महाराजांनी 365 दिवसांच्या प्रवचनाचा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ म्हणजे संत वाङ्मयातला मेरुमणी आहे. दैनंदिन जीवनात आपल्याला पडत असलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ग्रंथात मिळतात. आपल्या दैनंदिन जीवनाचा आरंभ या प्रवचनांच्या वाचनाने झाला तो दिवस सत्कारणी लागल्याचा आनंद आणि समाधान आपल्याला मिळतं. नामाचा प्रपंच करण्यासाठी महाराजांनी 365 दिवसांच्या प्रवचनांचा परमार्थ केला. श्रीकृष्णाच्या हाती जसं सुदर्शन चक्र आहे तसं नामावतार असलेल्या श्री महाराजांच्या अंतरंगी भगवंताच्या नामाचं चक्र आहे. सुदर्शन चक्राच्या साहाय्याने भगवंत दुष्टांचा नाश आणि सुष्टांचं रक्षण करतात.
त्याप्रमाणे नामरूपी चक्राच्या साहाय्याने महाराज मनामनांना स्थिर, शांत, एकाग्र करून प्रपंचाचा परमार्थ करण्याची शक्ती, बुद्धी आणि युक्ती देतात. हे नामचक्र नित्य जवळ असलं की तेणे होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश मात्र. एकदा नाम चित्तात स्थिरावलं की संसार देवरूप होऊन जातो. जन्मापासून अखेरपर्यंत मी एका नामाशिवाय कशाचीही आठवण ठेवली नाही. नामाचं महत्त्व कधीही गाऊन संपणार नाही, असं महाराज नेहमी म्हणतात. मुखाने नित्य नाम घ्या, हाताने नित्य काम करा, अंतःकरणात समाधान ठेवा. या महाराजांच्या संदेशाचं पालन केलं तर आपलं सगळ्यांचं जगणं नक्कीच आनंदाचं होऊन जाईल.